हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। एक वेळ अशी होती की भारत अंधारात होता। अज्ञानाचा, अन्यायाचा, भेदभावाचा, लोकांमध्ये जन्मावरून भिंती होत्या। कुणाला पाणी पिण्याची मुभा नव्हती, कुणाला मंदिरात जाऊ देत नसतं, तर कुणाला शाळेच्या दारातही उभे राहू देत नसतं। त्या अंधारात एक दिवा जन्माला आला, एक असा दिवा ज्याचा प्रकाश आजही जगभरात पसरला आहे। तो दिवा म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते? संविधान निर्माता, महान समाज सुधारक, विद्वान, वकील, अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणाचे पुजारी आणि दलितांचे तारणहार होते। त्यांचा उद्देश एकच, समानता असलेले भारत बनवणे होय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये झाला। त्यांचा जन्म महू मध्य प्रदेश येथे झाला। त्यांचे वडिलांचे नाव रामजी मालोजी सपकाळ। त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होती। त्यांची आई भीमाबाई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महार या त्या काळी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजात जन्माला आले होते, म्हणून त्यांना लहानपणापासूनच अत्यंत दुःख, भेदभाव आणि अपमान सहन करावा लागला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शाळेत असताना त्यांना शाळेतलाही अन्याय सहन करावा लागला, पण जिद्द मोठी होती त्यांची। लहानपणी शाळेत त्यांना बाकावर बसू देत नसतं, पाण्याचा घडा स्पर्श करू देत नसतं। शिक्षकही भेदभाव करायचे, पण बाबासाहेब म्हणायचे शिक्षण म्हणजे मुक्ती। ते खूप अभ्यासू होते, नेहमी पहिल्या क्रमांकावर यायचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण मुंबईत BA झाला। त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजी शिकणारे समाजातील पहिले विद्यार्थी ठरले। त्यानंतर परदेशात प्रवास करून राजा सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे राजा होते, त्यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली। ते गेले कोलंबिया विद्यापीठ USA येथे MA PhD केली। त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे MSc DSc केली। त्यानंतर लंडन बार ऑफ लॉ येथे वकिली केली। इतक्या अडचणी असूनही त्यांनी जगातील सर्वात मोठे शिक्षण मिळवले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावरती ते भारतात परतले। भारतात परतल्यावर त्यांचा संघर्ष पुन्हा सुरू झाला। भारतात परतल्यावर त्यांनी पाहिले की समाजात अजूनही खूप अन्याय आहे। त्यांनी ठरवले, मी माझ्या लोकांसाठी लढणार। मोठ्या चळवळी आणि आंदोलनाने सुरुवात झाली। महाड येथे चवदार तळे सत्याग्रह 1927 साली सुरू झाली। त्यांनी दलितांना सार्वजनिक पाणी हक्काने मिळावे म्हणून आंदोलने केली, मनुस्मृती दहन केली। अन्यायकारक नियम असलेल्या मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलने सुरू केली। काळाराम मंदिर प्रवेश केला। नाशिक येथील मंदिरात प्रवेश हक्कासाठी लढा दिला, म्हणजे काळाराम मंदिरमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता त्या काळी अस्पृश्य लोकांना। त्यावेळेस त्यांनी लढा दिला आणि काळाराम मंदिरमध्ये प्रवेश घेतला। शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय हक्कांसाठी अखंड संघर्ष केला। या सगळ्यांमुळे दलितांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला आणि ते राजकारणात पण प्रवेश केले। बाबासाहेब म्हणायचे, राजकीय शक्ती मिळाल्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही। पक्ष स्थापना केली, निवडणुका लढवल्या, दलितांना राजकीय हक्क मिळावेत म्हणून प्रयत्न केले। अशा प्रकारे त्यांचा संघर्ष झाल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाला। मग त्यानंतर भारताचा संविधान निर्माता म्हणून ते काम करू लागले। स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांना भारताचा पहिला कायदा मंत्री बनवले गेले। त्यांची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे भारतीय संविधान तयार करणे। संपूर्ण संविधान लिहिण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली। संविधानात त्यांनी दिले समानता, स्वातंत्र्य, न्याय, धर्म स्वातंत्र्य, कमजोर समाजासाठी आरक्षण, मूलभूत हक्क। म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतात। बौद्ध धर्म स्वीकार 1956 रोजी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो लोकांनी त्यांच्या सोबत धर्मांतर केले, कारण त्यांना वाटत होते बुद्धांचा मार्ग म्हणजेच समानता आणि करुणाचा मार्ग होय। अशा प्रकारे संविधानाची निर्मिती झाली। त्यांनी लिहिलेले काही महत्त्वाचे पुस्तके म्हणजे जातीभेदाचा नाश, शूद्र कोण होते, द बुद्धा अँड हिज धम्म, रिडल्स इन हिंदुइझम, द अनटेचेबल्स,
त्यांचे लिखाण आजही समाज बदलण्यासाठी मार्गदर्शन ठरते. अशा प्रकारे सर्व चालू असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे झाला. तो दिवस म्हणजे महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. त्यांना मिळालेले काही सन्मान: भारतरत्न 1990, भारताचा सर्वोच्च सन्मान, जागतिक पातळीवर आदर गौरवण्यात आला. त्यांचा संदेश म्हणजे शिका, संघटित व्हा आणि अन्यायाला विरुद्ध करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. जय भीम.